शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे। नेमकं हे चिन्ह गोठवलं जातं का त्या संदर्भात कपिल सिब्बल यांनी काल युक्तिवाद केला होता। कोर्टाकडे तशी मागणी केली होती। शिवसेना हा पक्ष ठाकरेंचाच आहे आणि त्याचं चिन्ह हे ठाकरेंनाच मिळायला हवं असं त्यांनी कोर्टात दावा केलेला होता आणि जर ते ठाकरेंना मिळालं नाही तर ते कुणालाच मिळू नये आणि त्यासाठी ते चिन्ह गोठवावं अशी त्यांनी कोर्टाला विनंती केलेली होती। आज देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। उद्धव ठाकरेंच्या पक्षातर्फे ते युक्तिवाद करतायत। काय युक्तिवाद ते करतायत? कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केलेला होता त्यालाच धरून ते पुढे आणखीन कुठल्या मुद्द्यांवरून युक्तिवाद करतायत हे आपल्याला पाहावं लागेल। कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केलेला होता त्यामध्ये मुख्यत्वे त्यांनी 10वे परिशिष्ट 10वी अनुसूची जी आहे त्या 10व्या अनुसूचीमध्ये 10व्या अनुसूचीचा मुख्य त्यांनी उल्लेख केलेला होता। 10व्या अनुसूचीनुसार कुठलाही पक्ष फुटू नये यासाठी त्याची तरतूद केलेली असते। त्याचाच वापर करून जर पक्ष फुटायला लागले तर तो एक वेगळा पायंडा असेल आणि घातक पायंडा असेल असं त्यांनी कोर्टाला सांगितलेलं होतं। तो विचार करावा कोर्टाने अशी त्यांनी विनंती केलेली होती। विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यातला फरक त्यांनी कुठेतरी कोर्टासमोर अधोरेखित करायचा प्रयत्न केला। विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाचा भाग असतो, त्यामुळे मूळ पक्ष हा राजकीय पक्षच असतो आणि तो उद्धव ठाकरेंसोबत आहे असं कुठेतरी त्यांनी दाखवायचा एक कोर्टात प्रयत्न केलेला आहे। पक्षाची संहिता ही 1999 सालची संहिता आणि 2018 साली जेव्हा पक्ष 2018 सालची संहिता या संहितांमधला पक्ष नेते पदाचा तसंच पक्ष प्रतोदपदाचा जो दावा शिंदे आणि ठाकरे गटामध्ये त्याच्यावरून जे वाद झालेले आहेत त्याचाही दाखला त्यांनी कोर्टामध्ये दिला। तसंच कुठला पक्ष कुणाचा असे निर्णय देण्याचा अधिकार ना निवडणूक आयोगाला आहे ना विधानसभेच्या अध्यक्षांना आहे असं कोर्टाला सांगत त्यांनी सध्या जे पक्ष आणि चिन्ह पक्षाचं नाव आणि चिन्ह हे शिंदेंच्या गटाकडे आहे ते अतिशय चुकीचं असल्याचा दावा त्यांनी कोर्टासमोर केलेला आहे। कोर्टाचा निर्णय येईपर्यंत धनुष्यबाण हे चिन्ह गोठवून ठेवावं, शिवसेना हे नाव त्यांनी गोठवून ठेवावं अशी विनंती त्यांनी कोर्टाला केलेली आहे। सध्या देवदत्त कामत यांच्याकडनं युक्तिवाद सुरू आहे। सुभाष देसाई केसचा त्यांनी दाखला दिलेला आहे। काल कोर्टानं काही प्रश्न सुद्धा केलेले होते वकिलांना, त्यावरती त्यांनी आता युक्तिवाद सुरू केलेला आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतात। शिवाजी, काय घडतंय कोर्टात? आज पुन्हा एकदा आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरती युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे आणि देवदत्त कामत या ठिकाणी असं सांगतायत की जर जे आमदार राहुल नार्वेकर यांनी अपात्र केले असते तर या प्रकरणाचा चिन्हावरती परिणाम झाला असता। या सगळ्या प्रकरणामध्ये एक बाब स्पष्टपणे समोर येताना पाहायला मिळते, त्या म्हणजे आमदार अपात्रतेच्या प्रकरणामध्ये राहुल नार्वेकर यांनी हा निर्णय घेणं अपेक्षित होतं। तर यावरती न्यायमूर्ती बागची यांनी कालच आपल्याला माहिती असं म्हटलं होतं की आम्ही ट्रिब्युनलच्या निर्णयावरती त्याच्यावरती त्यांना शिक्षा करू शकतो का, म्हणजे आता त्याचा अकॅडमिकली 2019ला त्यांचा जे निवडून आले होते 2024ला त्यांचा कार्यकाल संपलेला आहे। आता त्यांना आम्ही अपात्र ठरवून काय होऊ शकतं का, किंवा विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेऊ शकतो का याच्या संदर्भामध्ये आता देवदत्त कामत असं म्हणतायत की होय तुम्ही याच्यावरती निर्णय घेऊ शकता की हो तो होलान ही जी केस होती त्यामध्ये विधानसभा अध्यक्षांचे जे निर्णय असतात त्याच्यात ती कारणीमीमांसा केली जाऊ शकते आणि परिशिष्ट 10 मधील म्हणजे परिशिष्ट 10 मध्ये असं होतं की विधानसभा अध्यक्षांनी आमदार जे अपात्रतेच्या संदर्भामध्ये जी केस येईल त्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा। मात्र या सगळ्या याच्यामध्ये निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे किंवा तो वेळेत न घेतला नसेल तर त्या सगळ्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालय या निर्णयाची संविधानिक कारणीमीमांसा करू शकतं का, या संदर्भामध्ये त्याची कारणीमीमांसा होऊ शकते असं सांगण्यात आलं आणि कलम 7 जे होतं त्यातील ते रद्द करण्यात आलं होतं। तर त्याच्यावरती पुन्हा एकदा आज जोर देताना आपल्याला पाहायला मिळतात आणि देवदत्त कामत जे आहेत ते आज वेगवेगळे जे दाखले आहेत या सगळ्या केसच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आलेले न्यायनिवाडे आहेत ते देखील या ठिकाणी मांडण्यात आलेले। मात्र नवी जी हिमाचल प्रदेशची नाबियार जी केस होती त्याच्या संदर्भामध्ये वेगळा अनुभव आता तो म्हणजे जेव्हा एखादे आमदार बंड करणार असतात तेव्हा ते विधानसभा अध्यक्षांवरती एक प्रकारे अविश्वासाचा ठराव आणतात आणि जर विधानसभा अध्यक्षांनी अशा पद्धतीने त्यांच्यावरती अविश्वासाचा ठराव आला असेल तर तेव्हा ते निर्णय घेऊ शकत नाही। शिवसेना शिंदे गटाच्या केसमध्ये असाच निकाल आला होता
कारण जे उपाध्यक्ष होते नरहरी झिरवाळ त्यांच्यावरतीच उपाध्यक्षांवरतीच अविश्वासाचा ठराव आणला गेला होता. अति ही एक बॅड प्रॅक्टिस आहे असं त्यावेळेस युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं. तेव्हा ते प्रकरण सुभाष देसाई यांच्या निकालामध्ये असं सांगितलं होतं, नवाब रेबिया प्रकरण जे आहे त्या अशा वेळेस काय केलं पाहिजे, जेव्हा जाणीवपूर्वक विधानसभा अध्यक्षांवरती अशा पद्धतीने ठराव आणला जातो आणि ठराव आणल्यानंतर अशा पद्धतीने पक्षांतर होतं, अशा वेळी हा जे प्रकरण आहे हे 7 जजेसच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. एकंदरीत जर पाहिलं गेलं तर देवदत्त कामत यांचा युक्तिवाद जो आहे आमदार अपात्रतेच्या प्रकरणाभोवती होताना पाहायला मिळत आहे. आणि आमदार अपात्रता विधानसभा अध्यक्षांच्या समोर ज्या पिटिशन फाईल होता त्यानंतरही रिमाइंडर दाखल करावं लागलं असं त्यांनी सातत्याने सांगितलेलं आहे. तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर विधानसभा अध्यक्षांनी वेळेत निर्णय घेतला नाही. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावरती या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर प्रश्नचिन्ह जे आहे ते आता उपस्थित होताना पाहायला मिळतंय. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी वेळेवरती या संदर्भामध्ये निर्णय घेतला नाही, त्यामुळं या सगळ्या संदर्भामध्ये आम्हाला कोर्टामध्ये यावं लागलं. कोर्टाने त्यांना विहित वेळेचे जे निर्देश दिले होते त्या विहित वेळेमध्येच ही केस ऐकावी, निर्णय घ्यावा आणि न्यायालयाच्या निर्देशानंतर याचा निकाल आलेला आहे. ते एकंदरीत जर पाहिलं गेलं तर राहुल नार्वेकर यांच्या इंटेन्शन बद्दल या सगळ्या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. आणि विधानसभा अध्यक्षांनी शिंदेच्या आमदारांना म्हणजे सुभाष देसाई केसमध्ये जे निर्देश दिलेले आहेत, व्हीप कोण होता त्या सगळ्या दृष्टिकोनातून ते पाहिलं तर शिंदेच्या आमदारांना अपात्र ठरायला हवं होतं असा युक्तिवाद देवदत्त कामत यांच्याकडनं केला जात आहे. याचं कारणच असं आहे की या पूर्ण केसचा जो दाखला आहे, जो बेस आहे, ते आमदार आणि खासदारांना मिळालेल्या मतांच्या आधारे हा शिंदे गटाला पक्ष जो आहे तो निवडणूक आयोगाने दिलेला आहे. आणि जर हे आमदार आणि खासदारच अपात्र ठरले तर त्यांना मिळालेल्या मतावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. म्हणून या ठिकाणी आपल्याला देवदत्त कामत हे या सगळ्या प्रश्नावरती थेटपणे सध्या तरी जे आमदार अपात्रता प्रकरण आहे याच्या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित करताना पाहायला मिळते. या सगळ्या संदर्भामध्ये केशव मेघनचंद्र सिंग विरुद्ध मणिपूर विधानसभा प्रकरण देखील आहे. या प्रकरणामध्ये देखील मणिपूर मधील 2017ची जी निवडणूक होती त्याच्यामध्ये 28 आमदारांनी भाजपला 21 जागा मिळालेल्या असताना, बहुमताचा स्पष्ट आकडा हा 31 असताना, भाजपच्या जागा कमी असताना काँग्रेसमधून थेट भाजपला पाठिंबा दिला होता. त्या सगळ्या संदर्भामध्ये अध्यक्षांची जी भूमिका होती तत्कालीन अध्यक्षांनी निर्णय घेण्यासाठी जो टाळाटाळ केला होता, म्हणजे थोडक्यात जेव्हा कमी आमदार होते मणिपूरमध्ये काँग्रेसच्या आमदारांनी 21 आमदार असताना भाजपचे तिथे पाठिंबा दिला आणि पाठिंबा दिल्यानंतर विहित वेळेमध्ये निर्णय दिला नाही. तेव्हा साधारण जानेवारी 20 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देताना असं सांगितलं होतं, न्यायमूर्ती RFM नरिमन यांनी असं म्हटलं होतं की एखाद्या अपात्रतेचा जो निर्णय आहे, खरं तर अध्यक्षांना ट्रिब्युनल अधिकार असतात, त्याच्या संदर्भात आदेश कोर्ट देऊ शकत नाही. मात्र न्यायालयाने साधारण 3 महिन्याचा कालावधी जो होता तो दिला होता. आणि या केसचा वारंवार उल्लेख जो आहे हा सर्वोच्च न्यायालयामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाला होता. आता या विधानसभा अध्यक्षांच्या निमित्तानं या 2 ते 3 केस ज्या आहेत त्या महत्वाच्या ठरतात. कधी विधानसभा अध्यक्षांवरती अविश्वासाचा ठराव आला असताना ते निर्णय घेऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायालय निर्णय देतं. मात्र शिंदे यांच्या प्रश्नाच्या संदर्भात किंवा या केसच्या शिवसेनेच्या प्रश्नासंदर्भात विधानसभा अध्यक्षांवरतीच अविश्वासाचा ठराव आला, त्यामुळे ते निर्णय घेऊ शकले नाही. या संदर्भामध्ये पूर्वीचं जजमेंट हे 5 जजेसचं होतं, त्यामुळे 7 जजेसकडे पुन्हा एकदा हे प्रकरण जे आहे ते वर्ग करण्यात आलंय. एकंदरीत जर पाहिलं गेलं आजचा युक्तिवाद जो आहे तो विधानसभा अध्यक्षांच्या सगळ्या त्यांनी केलेल्या कृती संदर्भात, त्यांच्या निर्णयासंदर्भात सुरू असल्याचं आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतं. कामत यांनी असं म्हटलंय, अध्यक्षांचा निर्णय चुकीचा होता तर तुम्ही म्हणजे तुम्ही विचार करून पहा त्याचा काय परिणाम होऊ शकतो. म्हणजे अध्यक्षांनी जर निर्णय योग्य घेतला असता, त्यांनी जर आमदारांना अपात्र केलं असतं तर निवडणूक आयोगाकडे आमदारांच्या मतांची संख्या ही घटली असती. जी ट्रिपल टेस्ट आहे, अगोदर ट्रिपल टेस्ट ही सादिक अली केस नुसारच होते. सादिक अली केस हे काँग्रेसचं प्रकरण होतं. इंदिरा गांधी विरोधात पक्षांतर्गत जी फूट पडलेली होती त्यावेळेस बैल जोडी हे त्यांचं चिन्ह होतं. आणि या सादिक अली केसमध्ये पक्षाची जी स्ट्रेंथ आहे, पक्षाच्या कार्यकारिणीचे जे लोक आहेत आणि पक्षाच्या संविधान जे आहे हे कोणासोबत आहे, अशा 3 मुद्दे जे होते ते लक्षात घेतले होते. त्यामध्ये पक्षाची घटना हे पाहिलं जातं सगळ्यात पहिलं.
संविधानात त्यांचे कॉन्स्टिट्यूशनचे ध्येय धोरणं जे आहेत ते पाहिले जातात. ते जर योग्य नसतील तर अशा वेळेला दुसरी टेस्ट पाहिली जाते. पक्षाच्या कार्यकारिणीतील, राष्ट्रीय कार्यकारिणीतील जे लोक आहेत ते कोणासोबत आहेत हे पाहिलं जातं. आणि तिसरा मुद्दा, या दोन्ही गोष्टी जर कायद्याला धरून नसतील तर तिसरा मुद्दा असतो तो म्हणजे विधिमंडळ संख्याबळ, जे शिंदे आणि ठाकरे यांच्या संघर्षामध्ये गृहीत धरण्यात आलं. पहिले 2 मुद्द्याचे निकष जे आहेत इलेक्शन कमिशनच्या मते ठाकरे पूर्ण करू शकत नव्हते. त्यामुळं तिसरा मुद्दा जो होता विधिमंडळाची स्ट्रेंथ ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत होती आणि त्या आधारे हा पक्ष जो आहे हा एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेला आहे. यामध्ये आता देवदत्त कामत यांचं म्हणणंच हे असं आहे की हे सर्व आमदार ज्यांच्या मतांचा आधार घेऊन शिंदे यांना पक्ष देण्यात आलेला आहे ते अपात्र ठरत होते आणि त्यांना अपात्र करणं हे राहुल नार्वेकर यांचं काम होतं. त्यांनी ते केलं नाही. त्यामुळे तुम्ही इमॅजिन करून पहा जर ते अपात्र झाले असते तर काय झालं असतं. अगदी तुम्ही सोबत राहा. तुमच्याकडनं आणखी अपडेट घ्यायचे. आपल्यासोबत ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कलमेली आहे. कक्कलमेली सर, आता आपण एक ऑब्झर्व केलं तर कपिल सिब्बल यांच्या आर्ग्युमेंटचा मुख्य मुद्दा आपल्याला दिसत होता विधिमंडळ पक्ष विरुद्ध राजकीय पक्ष, हा तो एक डिफरन्स कुठेतरी सेट करायचा प्रयत्न करत होते. आणि देवदत्त कामत हे कुठेतरी आमदार कसे अपात्र होते हा एक प्रमुख मुद्दा सेट करायचा प्रयत्न करतायत. नक्कीच नम्रताजी, आता त्यांचा डिफेन्स जर ऑब्झर्व करायचा झाला तर कपिल सिब्बल साहेब इन शॉर्ट त्या सगळ्याच मुद्द्यांवर आर्ग्युमेंट करत होते. आता वाय बिकॉज आता 2 वेगवेगळे वकील आहेत, प्रत्येकाला एक काही मुद्दे ते वाटून घेतलेले असतात. त्या पद्धतीने आज देवदत्त कामत ज्या पद्धतीने आर्ग्युमेंट करत आहेत त्यांचं एम्फसाइज याच्यावर आहे, त्यांचा प्रामुख्याने जो फोकस आहे, आर्ग्युमेंटचा फोकस आहे की स्पीकर विदिन अ टाइम मध्ये जो टाइम पिरियड दिला होता, इनफॅक्ट सांगायचं झालं तर भारतीय संविधानामध्ये स्पीकरला असं काही वेळेचे बंधन नाही की त्यांनी डिस्क्वालिफिकेशन ज्या पिटिशन्स आहेत ते विदिन टाइम फ्रेम मध्ये डिसाईड करावं. हवेवर या प्रकारामध्ये सुप्रीम कोर्टाकडे उद्धव ठाकरे साहेबांनी नंतर एक पिटिशन केलं की त्यांना टाइम फ्रेम करून द्यावं स्पीकरना आणि त्या टाइम फ्रेम मध्ये त्यांनी डिसाईड करावं. त्यावेळी दुसऱ्यांदा जेव्हा गेले त्यावेळी परत सुप्रीम कोर्टाने त्यांना वेळेचं बंधन घालून दिलं आणि स्पीकरना तो त्यांनी आदेश पारित करावा लागला आणि डिसाईड करावं लागलं. हवेवर आता देवदत्त कामत साहेब जे आर्ग्युमेंट करतायत त्यांचा रोख पूर्ण स्पीकरवर आहे. कंडक्ट स्पीकर म्हणतो आपण, म्हणजे स्पीकरनी ह्या ज्या डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स होत्या ते डिसाईड करत असताना त्यांचा पर्झर्व्हिटी कशी झालेली आहे किंवा ते कुठल्या पद्धतीनं फेअरिझम केलेले आहेत आणि दे ऑट टू हॅव डिस्क्वालिफाईड द मेंबर्स, द MLAs ना डिस्क्वालिफाईड करायला हवं होतं पण ते केलेले नाहीत आणि म्हणून आता ते प्रायमा फेसी डिस्क्वालिफाईड होते असं त्यांचा आर्ग्युमेंट आहे. आणि तो आता सुद्धा इनफॅक्ट ते करायला हवं. ज्या पद्धतीनं स्पीकरच्या पुढे स्पीकरांनी म्हणजे अध्यक्षांनी पिटिशन ऐकून घेतलं आणि तो पिटिशन शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला जो अपेक्षित नव्हता, परंतु आता सुद्धा सुप्रीम कोर्ट या संदर्भात निर्णय घेऊ शकतं जे स्पीकरनी घेतलेला नाही. आणि तुम्ही या पद्धतीनं निर्णय घ्या असं आमचा इन्सिस्ट आहे किंवा आमचा असा आग्रह आहे. या पद्धतीने सध्या ते आर्ग्युमेंट करताना दिसत आहेत असं मला वाटतं. शिवाजीकडे जाऊया. शिवाजी, आर्ग्युमेंट काही पुढे गेलेलं आहे का? शिवाजीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही आहोत. ॲडव्होकेट कक्कलमेली, याच्यामध्ये एक आपल्याला दिसतंय की अपात्रतेच्या मुद्द्यावरती त्यांचा जो फोकस आहे, एकदा हे अपात्रतेच्या निर्णयाबद्दल एकदा बोललं गेलं की पुढचा सगळाच तो पत्त्यांचा बंगला हा कोसळत जाणार आहे. नक्कीच, म्हणजेच एक मुद्दा जर डिसाईड झाला तर ते जर अपात्र झाले तर पक्षाचा विषय सुधारत नाही. आता आपण काल जो युक्तिवाद पाहत होतो, खरा पक्ष कोण हा जर ठरवला तर ह्या सगळ्या पक्षाचे उत्तर, या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला भेटू शकतील असं आपण म्हणत होतो. आज ज्या अर्थानं ते आर्ग्युमेंट करत आहे त्याचा मेन फोकस जो आहे डिस्क्वालिफिकेशन आहे आणि याचाच अर्थ त्यांची एक स्ट्रॅटेजी अशी ठरलेली आहे की आपण यांना डिस्क्वालिफाय करू शकलो तर फॉर द सेम पिरियड, म्हणजे त्या काळचा जो त्यांचा MLA पिरियड होता किंवा त्यांचा जो कार्यकाळ होता त्या कार्यकाळासाठी आम्ही जर त्यांना डिस्क्वालिफाय जर केलो तर पक्ष त्यांच्याकडे उरणारच नाही, ज्या कारण ते डिस्क्वालिफाय झाले. पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे ते डिस्क्वालिफाय झाले. मग पक्ष विरोधी कारवाई केली तर पक्ष त्यांच्याकडे कसं राहणार? मग ही सगळी स्ट्रॅटेजी त्यांनी अवलंबून कुठे ना कुठं डिस्क्वालिफाय ते कसं होतं त्या पद्धतीने त्यांना आर्ग्युमेंट ते करतात. आणि त्या म्हणून स्पीकरांचा जो आदेश आहे त्याच्यामधल्या ज्या मुख्य तरतुदी आहेत त्यावर ते एम्फसाइज करून त्यावर फोकस करून ते आर्ग्युमेंट करतात. का? कारण सध्या तसं बघितलं तर देशामध्ये या अगोदर त्यांचं म्हणणं असंही आहे की देशामध्ये या अगोदर कुठल्याही स्पीकरनं डिस्क्वालिफाय चा पिटिशन कधीही डिसमिस केलेला नाही.
या अगोदर कुठलाही एखाद्या आमदाराच्या विरोधात स्पीकरकडे डिस्क्वालिफिकेशनचा किंवा अपात्रतेचा निर्णयासाठी एखादा अर्ज आला तर तो अर्ज ज्या पक्षाने दिलाय त्यांच्या बाजूने निकाल आलेला आहे. याचाच अर्थ जर एखादा अपात्रतेचा अर्ज आला तर तो आमदार नक्कीच अपात्र होतो. या पद्धतीचा सगळ्या आजपर्यंत सर्व आदेशामध्ये असाच एक ट्रेंड होता. परंतु अगदी अलीकडच्या महाराष्ट्रात जो राजकारण झालेला आहे, ज्या घडामोडी झाल्या, स्पीकरने जो निर्णय दिला हा पूर्णतः विरोध निर्णय आहे. आणि हा एकच निर्णय आजपर्यंत असा निर्णय आहे ज्याच्यामध्ये आमदार डिस्क्वालिफाय होऊ शकलेले नाहीत. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा सुभाष देसाई ची केसची रेफरन्स देत त्या केसमधील तरतुदी, त्या केसमधील डायरेक्शन्स ज्या दिलेल्या आहेत त्याचा कुठेतरी आधार घेत आणि सोबतच निवडणूक आयोगाच्या आदेशाचा आधार घेत अध्यक्षांनी जो निर्णय दिलाय त्या निर्णयामध्ये हा पूर्णतः शिंदे गटाच्या बाजूने आहे. आणि तो प्रेझर्वेटिव्ह म्हणजे ज्याच्यामध्ये शंका निर्माण होऊ शकते, ज्याच्यामध्ये स्पीकरना बायस आहे हे दिसून येऊ शकतं. या पद्धतीचा मुद्दे ते सध्या सुप्रीम कोर्टापुढे मांडून जेणेकरून हे डिस्क्वालिफाईड आहेत आणि ह्यांना डिस्क्वालिफाय इव्हन दो रेट्रोस्पेक्टिव्ह, आपण काल रेट्रोस्पेक्टिव्ह या शब्दाबद्दल बोलत होतो, म्हणजे भूतकाळात जाऊन सुद्धा तुम्ही त्यांना डिस्क्वालिफाय करू शकता. इनफॅक्ट त्यासाठी ते वेगवेगळे जजमेंट सुद्धा ते मेलबर्न कोर्टापुढे मांडत आहेत. बट एनी हाऊ आता दिस इज अ सेटल पोझिशन ऍज ऑफ नाव. आता दिस इज देअर स्ट्रॅटर्जी, म्हणजे कामतांची जी स्ट्रॅटर्जी आहे डिस्क्वालिफिकेशनवर टोटली फोकस्ड आहे. आता सुरुवातीच्या त्यांच्या आर्ग्युमेंटच्या लाईन ऑफ आर्ग्युमेंटवरून असं दिसतं. यामध्ये एक गोष्ट नक्की आहे. आता परत त्यांनी आता कोर्टात असं सांगितलं देवदत्त कामतांनी की आता मी चिन्हाच्या मुद्द्यावरती येऊन बोलणार आहे. स्वतः चिन्हाच्या मुद्द्यावरती ते काय आर्ग्युमेंट करतात आपल्याला बघायला लागेल. ते असं म्हणतात आजच्या दिवसात त्यांचं हे आर्ग्युमेंट ते संपवणार आहेत, त्याच्यामुळे आपल्याला पुढच्या सुनावणीमध्ये कदाचित क्रॉस आर्ग्युमेंट बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. ओरिजिनल पक्ष कोणाचा, आमदार अपात्र होते की नव्हते, हे दोन मुख्य मुद्दे मला वाटतं तुम्ही जसं म्हणालात की ज्या वेळेला हे संपूर्ण सुनावणी होईल आणि ज्या वेळेला ह्याचा व्हर्डिक्ट येईल, मला वाटतं हेच प्रमुख मुद्दे असतील ज्याच्या आधारावरती हा व्हर्डिक्ट सुनावला जाईल. ऍब्सोल्युटली. जस्ट बिकॉज कालही आपण चर्चा करत होतो की पक्ष म्हणजे माझ्या मतानुसार तरी ठीक आहे, आता देवदत्त कामत ते आर्ग्युमेंट करत आहेत, तो त्यांचा लाईन ऑफ आर्ग्युमेंट आहे. बट याच्यामध्ये मुख्य मुद्दा हाच आहे, जर एकदा जेव्हा व्हर्डिक्ट म्हणजे निर्णय द्यायला बसतील, सुप्रीम कोर्ट निर्णय द्यायला बसतील, त्यावेळी फक्त आणि फक्त त्यांना एक डिसाईड करायचं आहे, तो म्हणजे नेमका शिवसेना म्हणजे कोण, हु इज अ रिअल शिवसेना. हे जर निर्णय त्यांनी घेतला, हा जर मुद्दा सेटल झाला तर बाकी सगळ्या मुद्द्यांचे म्हणजे असू द्या ते स्प्लिट असू द्या किंवा पक्षांतर झालेलं आहे की नाही, या 39 आमदारांनी पक्ष सोडून पक्ष विरोधात कारवाई केलीत की नाही, या सगळ्या मुद्द्यांचा उत्तर त्या एका मुद्द्यांवरून येऊ शकतं. का? कारण एक मुद्दा जो आहे खूप महत्वाचा मुद्दा आहे, तो एक डिसाईड झाला तर त्यावरून सगळ्या गोष्टी, इव्हन पक्ष चिन्हाबद्दल सुद्धा तो निर्णय येऊ शकतो. पक्ष लेट्स से शिवसेना कोणाचा अमुक एका गटाचा आहे असं निश्चित झाला किंवा त्यांना असं वाटलं हा अमुक एका गटाचा आहे, या निर्णयाला किंवा या अनुमानाला ते आले तर आपोआप पक्ष चिन्हाच्या निर्णयाबद्दल सुद्धा उत्तर मिळून जातं. आणि त्यासोबतच ते अपात्र आहेत की नाही हा सुद्धा मुद्दा निकाली होऊन जातो. म्हणजेच काय, एकच मुद्दा माझ्या मतानुसार तर एकच मुद्दा सुप्रीम कोर्टाला सध्या डिसाईड करायचा आहे, हु इज अ रिअल शिवसेना. आणि म्हणून मला वाटतं सुभाष देसाईच्या केसमध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा स्पीकरना आदेश दिला होता की तुम्ही पहिल्यांदा पक्ष कोण आहे, हु इज अ रिअल शिवसेना हे डिसाईड करा, देन तुम्ही या सगळ्यांचा निर्णय घ्या. आणि म्हणून त्यासाठी त्यांनी ट्रिपल सेसची सूचना सुद्धा दिल्या होत्या. ते पक्ष आणि पक्षाची घटना, विधिमंडळ आणि राजकीय पक्ष, विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यामधील संख्याची बळाबळ आणि त्याच्यामधली मेजॉरिटी, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही निर्णय द्या. आणि म्हणून मला असं वाटतं की पक्ष याबाबत जर निर्णय त्यांनी घेऊ शकले, या अंदाजाला यावंच लागेल सुप्रीम कोर्टाला. मग त्या अंदाजाला जर आले तर मला वाटतं या सगळ्या पक्षाची उत्तरं तिथंच मिळू शकतील. 5 पैकी 3 आमदार फुटले म्हणजे पक्ष त्यांचा झाला का? हा पक्ष त्यांना तुम्ही कसा देऊन टाकलात? हा एक साधा बेसिक प्रश्न, जो ऑब्व्हियस प्रश्न सगळ्यांना पडलेला होता, हा त्यांनी विचारलेला आहे. पुन्हा एकदा अगेन त्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रावरती त्यांनी इथे प्रश्न उपस्थित केलेला आहे. नक्कीच. आता आपण लास्ट टाइम एका पक्षाचं उदाहरण देऊन सुद्धा मी म्हणत होतो की 5 पैकी 3 जर फुटले तर पक्ष त्यांचा झाला का? आता त्याचं उत्तर माझ्याकडे असं आहे
आता त्या 5 पैकी 3 जर फुटले असेल तर 3 पैकी आता 5च्या 5 आमदार हे विधिमंडळाचे घटक आहेत असं समजायला हवं. आणि त्या 3 आमदारापैकी जे 3 आमदार आहेत ते राजकीय पक्षामध्ये त्यांची काही जबाबदारी आहेत की नाही हेही ठरवायला हवं. असं बेअरली आपल्याला म्हणता येणार नाही की 5 पक्षाचा आमदारापैकी 3 आमदार एका बाजूने गेले तर पक्ष त्यांच्या बाजूने गेला का. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा काही ट्रिपल म्हणजे म्हणल्यासारखं सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला त्यानुसार त्याच्यामध्ये ट्रिपल टेस्ट त्यांना घ्यावीच लागेल. पक्षाची घटना, पक्षाची संरचना, जी पदरचना आहे त्याची आणि त्याच्यामधली मेजॉरिटीची आणि फक्त ही संख्याबळी नंतरची गोष्ट आहे. त्या अगोदर सुद्धा तुम्हाला जबाबदारी कोणाकडे किती आहेत हेही पाहणं महत्वाचं आहे. आणि म्हणून मला वाटतं फक्त 5 संख्या आणि त्याच्यामध्ये 3 आमदार एका बाजूने गेले तर पक्ष गेला असं होऊ शकत नाही. त्यासाठी सुद्धा तुम्ही त्याची संख्याबळाची तुम्ही अभ्यास करायला हवा आणि त्याची पूर्णतः चाचणी करूनच या सगळ्यांची निर्णय त्यांना द्यावी लागते. आता से फॉर एक्झाम्पल ते त्यांनी कोट करत असेल आता त्या म्हणून त्यांचं लाईन ऑफ आर्ग्युमेंट त्या पद्धतीने ते चाललेलं आहे. बट एनी हाऊ ह्या सगळ्या मुद्दे डिसाईड करायला एक मात्र निश्चित आहे, पक्षाची घटना, पक्षामधील दोन्ही गटांचं बळाबळ या गोष्टी कोर्टाला लक्षात घेऊन आदेश करावा लागेल. अगदी हे खरं आहे. या सगळ्याच गोष्टी मला वाटतं लक्षात घ्यायला लागणार आहेत, कारण पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं, यासोबतच विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष ह्याच्यामधलं जे काय आर्ग्युमेंट आहे कपिल सिब्बल यांचं, हा सगळा भाग बघायला लागेल. याच्यामध्ये मुख्यत्वे मला वाटतं सुरुवातीला कपिल सिब्बल यांनी जे आर्ग्युमेंट केलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, ज्याच्याबद्दल आपण बोललेलो होतो की राजकीय पक्ष हा इट्स अ होल बॉडी आणि विधिमंडळ पक्ष हा त्या राजकीय पक्षाचा भाग आहे, नॉट द अदर वे. मला वाटतं हे आर्ग्युमेंट सगळ्यात महत्त्वाचं असेल. नाही एक्झॅक्टली, कारण म्हटलो ना आपण पक्ष कोण आहे, पक्ष तुम्हाला डिसाईड करावं लागेल. म्हणल्यासारखं विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाचा भाग असू शकतो, परंतु राजकीय पक्ष हा विधिमंडळाचा असू शकत नाही. का, कारण विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षामधून हुकम झालेला आहे आणि म्हणून मूळ पक्ष हा राजकीय पक्ष असतो, त्याच्यामधून विधिमंडळ पक्ष पुढे आलेला असतो. मग हा म्हणूनच मगाशी सुद्धा आपण बोलत असताना इव्हन कपिल सिब्बल साहेब त्याच्या आर्ग्युमेंट सुद्धा ते म्हणतच होते. म्हणून म्हणतो की पक्ष हा डिसाईड करायलाच हवा लागेल. त्यांना खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि तो केल्याच्या शिवाय या सगळ्या प्रश्नांचं उत्तर त्यांना भेटणार नाही. कारण विधिमंडळ मध्ये तसं जर बलाबल जर पाहिजे सध्या बलाबल हा शिंदे गटाकडे आहे. 39 आमदार त्यांच्याकडे होते आणि एकीकडे 12 ते 15 पर्यंत त्यांची संख्या म्हणजे ठाकरे गटांकडे असलेली संख्या. जर ही वरून जर संख्या जर पाहिली तर शिंदे गटाकडे तो पक्ष जातो असं वाटतं. परंतु याच्यामध्ये सुद्धा राजकीय जबाबदारी कोणाकडे किती होत्या, जरी 39 शिंदे गटांकडे असले तरी त्याच्यामध्ये राजकीय जबाबदारी कोणाकडे किती होत्या हे पण पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि त्याची टेस्ट किंवा त्याची शहानिशा करणं कोर्टाला नक्कीच गरजेचं असणार आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांना या सगळ्या गोष्टींचा विचार करून, ना की फक्त विधिमंडळ, राजकीय पक्षाची घटना जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा वाद झाला, त्याच्यामध्ये सुद्धा खूप 2 दिवस आर्ग्युमेंट त्याच्यावर सुद्धा झालेले आहेत. राजकीय घटना 2018ची अमेंडमेंट त्यांनी लक्षात घ्यावा की 1999चा जो मूळ घटना आहे ती लक्षात ठेवावा किंवा तो रेकॉर्डर असावा. त्यासोबतच पक्षातली जी हेरार्की आहे ती हेरार्की सुद्धा लक्षात घेणं महत्वाचं आहे. त्यानुसारच विधिमंडळ आणि राजकीय पक्ष या सगळ्या घटना ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यांना लक्षात घ्यावं लागेल. त्यासोबतच अजून अफिडेव्हिटचा एक विषय आहे. 19 लाख अफिडेव्हिट ठाकरे गटांकडनं दाखल केलेले आहेत, त्यापैकी 4 लाख अफिडेव्हिट हे शिंदे गटांकडनं आहे. मग या सगळ्या बलाचा कुठं ना कुठे शहानिशा त्यांना सोबत करावी लागेल. अजून एक त्यासोबत माझा एक मुद्दा असा जोडायचा आहे, कुठं ना कुठं जिओग्राफिकली जे इम्प्रेशन्स आहेत, जे जिओग्राफिकली इन्फ्लुएन्स जो म्हणतो ना, आता लेट से शिंदे साहेबांचं ठाणे जिल्ह्यामध्ये जास्त इम्प्रेशन आहे असं एक उदाहरण म्हणून आपण घेतला तर प्रत्येक नेत्यांचा, आता ठाकरेंचा कुठं मुंबईमध्ये आहे तर इतरांचं मुंबई पुण्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये कोणाकोणाचं इम्प्रेशन जास्त आहे किंवा त्यांना फेवरिझम कुठे कुठे आहे याचं सुद्धा कुठे ना कुठे त्यांना कॅल्क्युलेशन करावं लागेल. कारण त्याच्यामधल्या ज्या पदाधिकारी आहेत, जिल्हा समन्वयक असू द्यात, जिल्हा संपर्क प्रमुख असू द्यात, जिल्हाध्यक्ष असू द्यात, हे कोणाला किती फॉर करणार आहेत याच्या सुद्धा त्यांना समीक्षा करावी लागेल, त्याची सुद्धा शहानिशा करावी लागेल. त्यानंतर या सगळ्या गोष्टींना एक कन्क्लुजन यावं लागेल आणि त्याच्यामधून एक प्रश्न त्यांना डिसाईड करावा लागेल, तो म्हणजे पक्ष कोण, शिवसेना खरा पक्षाने कोण, आणि त्यानंतर या सगळ्यांचे उत्तर भेटतील. अगदी सर, तुम्ही सोबत राहाच. आपण शिवाजी आपल्या सोबत आहेत, आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडनं या घडीचे अपडेट्स घेऊया. शिवाजी, काय चाललंय सध्या कोर्टात? कामत यांचा आर्ग्युमेंट कसं सुरू आहे?
कामत यांचं आर्ग्युमेंट हे विधानसभा अध्यक्षांच्या भोवती सुरू आहे. विधानसभा अध्यक्षांनी जे निर्णय दिलेले आहेत त्या संदर्भामध्येच आता युक्तिवाद जो आहे तो सुरू आहे. त्याच्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे राजेंद्र सिंग राणा प्रकरणाचं. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की अध्यक्षाच्या माध्यमातून 10व्या अनुसूचीचं खच्चीकरण होऊ दिलं जाऊ शकत नाही. आता एकंदरीत जर पाहिलं गेलं तर महाराष्ट्रातील या सगळ्या प्रकरणामध्ये आमदार अपात्रतेचं प्रकरण जे होतं ते महत्वाचं होतं. त्यामुळे सुभाष देसाई प्रकरणामध्ये राहुल नार्वेकर यांना या संदर्भात निर्देश देण्यात आले होते आणि त्यांनी ते ट्रिब्युनल आहे, त्यांना एक वेगळं एक न्यायिक दर्जात असलेलं हे पद आहे. त्याला खरं तर साधारणपणे देशातील न्यायमंडळ हे विधिमंडळाला आदेश देऊ शकत नाही, हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. मात्र आता या सगळ्या प्रकरणामध्ये तोच प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतो की न्यायमंडळ हे विधिमंडळातील अशा पद्धतीच्या केसेसमध्ये आदेश देऊ शकतात का? अशा अनेक प्रकरणामध्ये न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत की तुम्ही असं करावं. आता सुभाष देसाई प्रकरणामध्ये देखील त्यांनी सांगितलं की सुनील प्रभू हा व्हीप महत्वाचा आहे. हे निर्देश होते, निकाल होता, त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी तो निकाल दिला नाही. मात्र या सगळ्या संदर्भामध्ये पुन्हा ठाकरे गट जो आहे तो सर्वोच्च न्यायालयात आला आणि आता दोन प्रकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह आणि दुसरं प्रकरण आहे आमदार अपात्रतेचं. हे दोन्ही प्रकरण आता एक प्रकारे एकमेकांशी जोडले गेलेले आहे. त्याचा युक्तिवाद आता देवदत्त कामत करतात, कारण आमदार अपात्रता प्रकरणामध्ये कोणालाही विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलं नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये न्यायालय काय करू शकतं तर पुन्हा एकदा याच्यावरती रिव्ह्यू म्हणून राहुल नार्वेकर यांना सांगू शकतं की त्या जुन्या केसचा तुम्ही रिव्ह्यू घ्या, कारण ते सध्या अध्यक्ष आहे. अशा परिस्थितीमध्ये ते रिव्ह्यूला साठी पाठवलं जाऊ शकतं का? तर त्याच्यावरती देवदत्त कामत म्हणतात की यांच्या संदर्भामध्ये कोर्टाने म्हणजे न्यायालयाने या अगोदर राहुल नार्वेकर यांना वारंवार सूचना दिल्या होत्या, निर्देश दिले होते. त्यांनी त्याचा विहित वेळेमध्ये निर्णय घेतला नाही. आता त्यांच्याकडे जाण्यात अर्थ नाही. न्यायालयाने या सगळ्या प्रकरणावरती निकाल दिला पाहिजे. थोडक्यात शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणामध्ये त्या सुनावणीमध्ये अगोदर कपिल सिब्बल यांचा जो जोर होता, पक्ष आणि चिन्ह या सुनावणीच्या संदर्भामध्ये सादिक अली पासून आतापर्यंतच्या इतर ज्या केसेस आहेत त्या सर्व केसेसच्या संदर्भामध्ये निकाल घेणं आवश्यक आहे आणि त्याचे दाखले आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. मात्र आता जो फोकस आहे तो आमदार अपात्रता प्रकरणावरती आहे आणि आमदार अपात्रता प्रकरण हे या सगळ्या केसच्या संदर्भातला पाया आहे. थोडक्यात शिवसेना पक्ष चिन्ह या सगळ्या प्रकरणामध्ये आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अगोदर सुभाष देसाई प्रकरणामध्ये जरी आला असला आणि राहुल नार्वेकर यांनी त्याचा निर्णय दिला असला तरीही त्याचा परिणाम जो आहे कोणालाही अपात्र ठरवल्यामुळं त्याचा निकाल आता सर्वोच्च न्यायालयाला करावा लागेल असं देवदत्त कामत सांगतात. मात्र याच्यावरती न्यायालयाचं म्हणणं असं आहे की न्यायमंडळ विधिमंडळाच्या किंवा एक ट्रिब्युनल आहेत, राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष हे पद ट्रिब्युनल आहे आणि परिशिष्ट 10 मध्ये त्यांच्या अधिकाराच्या संदर्भामध्ये त्याची संविधानिक बाजू बरोबर की चूक याची कारणीमीमांसा होऊ शकते. मात्र त्यांचा आदेशच बदलला जाऊ शकतो का हे पाहणं महत्वाचं आहे. कारण याच्या अगोदर एका केसमध्ये किंवा तो होलन केसमध्ये परिशिष्ट 7 मध्ये विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाची संविधानिक मीमांसा होऊ शकते इथपर्यंत निर्णय आलेले आहे परिशिष्ट 10 मध्ये. मात्र आता ह्या निकालाचाच पूर्ण अर्थ बदलणे किंवा तो निकाल पूर्ण पालटला जाऊ शकतो का, तो योग्य अयोग्य याचा निकाल होऊ शकतो. मात्र या संदर्भात रिव्ह्यू म्हणून विधिमंडळाकडे पाठवलं जाऊ शकतं. मात्र थेट त्यांचाच निर्णय इथे सर्वोच्च न्यायालयामध्ये घेऊ शकतं का, ट्रिब्युनलला क्रॉस करून इथे सर्वोच्च न्यायालयाने घेऊ शकतं का, हा फैसला जो आहे अत्यंत महत्वाचा आहे. न्यायालय विधिमंडळामध्ये संसदेमध्ये हस्तक्षेप करू शकतं का किंवा त्यांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करू शकतो का, हा प्रश्न न्यायमूर्ती बागची यांनी काल उपस्थित केला होता आणि त्याच्यावरतीच आता युक्तिवाद जो आहे तो बेस सुरू आहे. आपल्याला माहिती आहे वोट फॉर कॅश प्रकरणामध्ये सोमनाथ चॅटर्जी यांनी न्यायमंडळाने म्हणजे न्यायालयाने पाठवलेली नोटीस स्वीकारण्यास नकार दिला होता. त्याचं कारण असं होतं की सर्वोच्च न्यायालय न्यायमंडळाला आदेश देऊ शकत नाही अशा प्रकारचा तो युक्तिवाद आपल्या समोर पाहायला मिळाला होता. आणि असे अनेक वेळा जी सीमारेषा आहे न्यायमंडळ आणि विधिमंडळ यांच्यामधील सुस्पष्टपणे आपल्याला दिसत नाही, ती पुसटची रेषा आहे आणि ती ओलांडली जाऊ नये यासाठीच हा युक्तिवाद जो आहे तो अत्यंत महत्वाचा ठरतो. नम्रता.
अत्यंत महत्त्वाचं आहे की न्यायमंडळ आणि विधिमंडळ यांच्यातली पुसटची सीमारेषा ही कायम राहण्याची गरज आहे. मंजुनाथ कक्कडमेली आपल्यासोबत जोडलेले आहेत, त्यांच्याकडे जातो. सर, या सगळ्या म्हणजे काल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर आज पुन्हा कामत यांचा युक्तिवाद सुरू आहे आणि तेच वारंवार एक गोष्ट मांडतायत की या सगळ्यातला झालेला विलंब, त्यातनं निर्माण झालेला अपात्रतेचा प्रश्न, दरम्यानच्या काळात पुढे सरकलेला चिन्हाचा विषय आणि या सगळ्यात झालेलं नुकसान, ज्याला आपण एक दिवाणी नुकसान किंवा सिव्हिल लॉच्या भाषेत जर बोलायचं झालं तर आज ठाकरे गटाचं दिवाणी पद्धतीचं, सिव्हिल पद्धतीचं झालेलं नुकसान हे ते मांडतायत. त्याला त्या काळी त्यावेळी अपात्रतेचा निर्णय आत्ता घेऊन काय उपयोग आहे, हा प्रश्न सर्वार्थानं मोठा अशासाठी आहे की ती हानी आता जरी दृश्य स्वरूपात दिसत नसली तरी त्या न्यायाची ठाकरे गटाला आज असलेली अपेक्षा आणि या केसचा असणारा निर्णय याचं नातं काय आहे? आपण कायद्यामध्ये क्लिअर म्हणतो, जेव्हा एखादा निर्णय द्यायला उशीर होतो तो निर्णय न दिल्यासारखा असतो. म्हणजे जस्टिस डिले डिसीज डिनाईड लाईकवाईज हे असू शकतं. थिंग इज दॅट कोर्टामध्ये नंबर ऑफ पिटिशन्स फाईल्ड असतात आणि प्रायोरिटीवर केसेस चालतात आणि त्याच्यामध्ये आपण सिव्हिल रॉंगवर बोलत होता, सिव्हिल डॅमेजेसवर बोलत होता, म्हणून हा मी इथं उल्लेख करतोय. त्या उद्देशाने जर पाहिला तर एखादा पिटिशन फाईल होतो आणि तो निकाल व्हायला भरपूर वेळ जातो, बट देर आर सम प्रायोरिटीज टू बी डिसाइडेड. मग असं असताना एखादा पिटिशन डिसाइड असताना तो किती अर्जन्सीचा आहे, त्या अर्जन्सीवरून एखादा पिटिशन डिसाइड करत असतो. अँड ऍज ऑफ नाउ दिस पिटिशन जेव्हा होते 22 मध्ये जेव्हा पिटिशन फाईल केल्या गेल्या तेव्हा स्पीकरनी जो आदेश द्यायला होता वेळेत आदेश द्यायला हवा होता. हवेवर इथे कायद्याचे खाचखळे एवढे आहेत की कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा स्पीकरना अनन्यसाधारण महत्व आहे आणि त्यांच्याकडे अधिकार भरपूर आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना वेळेचे काही बंधन नाही की डिस्क्वालिफिकेशन पिटिशन मी याच वेळेमध्ये 2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये, 5-6 महिन्यामध्ये डिसाईड करावं. मग त्या वेळेचा फायदा कुठेतरी शिंदे गटाला याच्या झाला असं ते त्यांचा युक्तिवाद आहे. बट हवेवर जर फॅक्ट आपण जर पाहिला तर कुठे ना कुठं एक उशीर जर झाला असेल तर एका पक्षाला ते फेवरेबल असतं आणि एका पक्षाला थोडंसं मिझरेबल होऊ शकतो. आणि म्हणून आता जरी समजा आता ह्याच्यामध्ये सिव्हिल डॅमेजेस म्हणू द्या किंवा सिव्हिल रॉंग म्हणू द्या, या सगळ्या गोष्टी आपण जर बघितलं तर इनफॅक्ट देवदत्त कामत सुद्धा आर्ग्युमेंट करत होते की या सगळ्या गोष्टी विदिन अ टाइम त्यांनी स्पीकरने डिसाईड करायला हवं होतं आणि डिसाईड जर त्यांनी केले असते तर आज निकाल वेगळा असू शकला असता. ते वेळेमध्ये झालं नाही म्हणून या सगळ्यांचा परिणाम डिस्क्वालिफाय होतील की नाही इथपर्यंत आपण चर्चा करत आहोत. जर ह्या गोष्टी अगोदर डिसाईड झाल्या असत्या तर शिंदे गटाऐवजी ठाकरे गटाचं कुठं ना कुठं त्याबद्दल वरचढ बाजू असली असती. सॉरी. मग असं असताना सध्या ज्या सिव्हिल रॉंग्स आहेत किंवा सिव्हिल डॅमेजेस आहेत, येस नक्की त्याच्यामध्ये जो पक्ष मेरिटवर आहे, मेरिटसचा आहे, त्या पक्षाला जर न्याय मिळाला नाही तर नक्कीच सिव्हिल डॅमेजेस त्यांच्या बाजूने होतात आणि त्यांना सिव्हिल डॅमेजेस बिअर करावे लागतात. आणि त्यामुळं कुठं ना कुठं आधी असं भरपूर वेळा होतो की कधी कधी मॅटरमध्ये मेरिट असताना सुद्धा त्यांना न्याय मिळत नाही. का? कारण ते रॉंगली प्रेझेंटेशन झालेलं असतं आणि वेळेच्या अभावी किंवा वेळेनंतर इन्फ्रॅक्शिव्ह झालेलं असतात. आता जसं डिस्क्वालिफाईड पिटिशन्स आहेत, या आता ज्या सध्या पिटिशन्स आहेत हे इन शॉर्ट इन्फ्रॅक्शिव्ह म्हणजे कालबाह्य झालेले आहेत. कारण या सगळ्या पिटिशन्स ह्या वेळेमध्ये डिसाईड करायला हव्या होत्या. म्हणजे वेळ झाल्यानंतर तुम्ही जर पिटिशन फाईल केला तर ऑलरेडी द कॉज ऑफ ऍक्शन हॅज बीन संपून गेलेला आहे, तो वेळ निघून गेलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्यांना डिस्क्वालिफाय कसं करू शकाल? म्हणजे एक जो पिरियड होता त्यांचा आमदारकीचा पिरियड होता, त्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी घडून व्हायला होत्या, परंतु तसं काही झालेलं नाही. आता त्याच्यानंतर जर पुढे येत असेल तर मग डिस्क्वालिफाय त्यांना कसं करणार, हाही मुद्दा आहे. आणि म्हणून याच्यामध्ये डिलेड जस्टिस हा भाग येऊ शकतो आणि कुठं ना कुठं सिव्हिल रॉंग हा तुम्ही म्हटल्यासारखं हा विषय सुद्धा असू शकतो. बट हावेवर याच्यामध्ये म्हटल्यासारखं मेरिट जरी तुमच्याकडे असेल तर तो वेळ डिसाईड केला तर त्याचा तुम्हाला फ्रुट्स भेटू शकतात. अदरवाईज जर डिसाईड नाही झाला तर इन केस इवन दो यू हॅव अ मेरिट, तुमच्याकडे त्याचा फ्रूट किंवा त्याचा फल तुम्हाला भेटू शकत नाही.
आज मंजुनाथ सर, आजचा जर संपूर्ण युक्तिवाद पाहिला तर कामत हे का स्ट्रेट पॉइंटवर जात आहेत की आम्हाला या सगळ्या संदर्भातला युक्तिवाद संपवायचा आहे, अपात्रता आम्हाला हवी आहे, पक्षचिन्ह आम्हाला मिळत नसेल तर तो गोठवण्याची आमची मागणी आहेत, आमचे हे डॉक्युमेंट आहेत, आमचे हे पुरावे आहेत. युक्तिवाद म्हणजे सिब्बलांच्या 3 आठवड्याच्या युक्तिवादानंतर कामत यांच्या युक्तिवादाकडे तुम्ही कसं बघताय? मला वाटतं कपिल सिब्बल साहेबांनी मला वाटतं 4 कॉर्नर्स ऑफ द ऑर्डर, दोन्ही ऑर्डरच्या चारही बाजूने, चोही बाजूने आणि प्रत्येक घटकांकडे त्यांनी फोकस करत त्यांच्या अँगलनी त्यांनी आर्ग्युमेंट केलेलं आहे. म्हणजेच त्यांच्या आर्ग्युमेंट्स मध्ये स्पेसिफिकली प्रेसिडेंट म्हणजे अध्यक्षाने दिलेल्या आदेशावर त्यांनी टीका केली, त्याच्यामधल्या ज्या तरतुदी आहेत त्यांनी कुठल्या पद्धतीनं तो आदेश व्हायलेट करतोय किंवा कुठल्या पद्धतीनं तो फेव्हरिझम ऑर्डर आहे इथपर्यंत त्यांनी आर्ग्युमेंट केले. आणि त्याच्यानंतर चिन्हाच्या याच्यानंतर सुद्धा त्यांनी पक्षाची घटना, 2018ची अमेंडमेंट, 1999ची घटना आणि पक्षातील संरचना किंवा हेरार्की या संदर्भात सगळे त्यांनी फोकस करून आर्ग्युमेंट केले. आता जी लाईन ऑफ आर्ग्युमेंट कामतची आहे, आय बिलीव्ह कुठे ना कुठे जशीच एक स्ट्रॅटेजी असते, म्हणजे ग्रुप ऑफ ऍडव्होकेट्स एका बाजूने जर आर्ग्युमेंट करत असेल तर सगळ्यांचं आपलं एक ठरलेलं असतं की तुम्ही या मुद्द्यावर आर्ग्युमेंट करा, मी या मुद्द्यावर आर्ग्युमेंट करतो. हवेवर मला वाटतं कपिल सिब्बल साहेबांनी मोस्ट ऑफ द इश्यूज त्यांनी कव्हर केलेले आहेत. बट एनी हाव ज्याच्या या मुद्द्यांमध्ये ज्या मुद्दे राहिलेले आहेत त्या मुद्दे कव्हर करायचे काम सध्या देवदत्त कामत साहेब करत आहेत. आणि त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा त्यांचा तो फोकस्ड आर्ग्युमेंट आहे, डिस्क्वालिफिकेशन आहे. आणि तो म्हणजे प्रेसिडेंटचा, अध्यक्षांचा जो आदेश आहे तो आदेश कसा चुकीचा, प्रिझर्वेटिव्ह इज सफरिंग फॉर प्रिझर्वेटिव्ह अँड ऑल, या सगळ्या गोष्टी ते डिस्कस करत आहेत. आणि मला वाटतं त्यांची लाईन ऑफ आर्ग्युमेंट जी आहे मोस्टली डिस्क्वालिफिकेशनवर ते फोकस करतात, कारण त्या अनुसरून त्यांनी नंबर ऑफ जजमेंट सुद्धा साईट करतायत. या अगोदरच्या ज्या अथॉरिटीज त्यांनी केल्या, आता राणाची केस म्हणा, त्या अगोदर सॉरी इतर केस म्हणा, त्या लिस्ट ऑफ केसेस त्यांनी कोट करतायत. याचाच अर्थ त्यांनी कुठं ना कुठं डिस्क्वालिफिकेशनवर फोकस करतायत. म्हणजेच त्यांनी एक विचार त्यांच्या डोक्यात एक आहे की हे डिस्क्वालिफाय जर डिक्लेअर झाले, लेटेस्ट ते त्या काळापुरतं असू द्यात, परंतु पुढे त्याचा फ्रूट नाही जरी भेटला, डिस्क्वालिफाय जर झाले तर पक्षचिन्ह कुठं ना कुठं ठाकरे गटांच्या बाजूने येऊ शकतो. आणि त्या दृष्टीनं म्हणजे त्यांचं लक्ष पक्षचिन्हाकडे आहे, कुठं ना कुठं पक्षचिन्ह आहे. याचाच अर्थ डिस्क्वालिफाय इकडे झाले तर पक्षचिन्ह त्यांना भेटू शकतं आणि तो इंटॅक्ट राहू शकतो. या पद्धतीनं तो स्ट्रॅटेजी त्यांनी फॉलो करत सध्या डिस्क्वालिफिकेशनवर ते फोकस करतायत असं मला वाटतंय. नक्कीच काही मुद्दे सांगतो मी या क्षणाला. आपल्या स्क्रीनवर जे मुद्दे जात आहेत ते मुद्दे आणि कामतांचं म्हणणं आपण फार अतिशय बारकाईने समजून घेतलं होतं. कामत म्हणतायत की आमच्याकडे 19 लाखांपेक्षा जास्त सदस्य होते, शिंदेकडे अवघे 4 लाख सदस्य होते, माझ्याकडे 1/3 सदस्य आहे म्हणून मी निघालो, म्हणून मी पक्ष काढणार. ही जशी भावना चुकीची आहे तशीच या सगळ्याच्या निमित्तानं आपल्याला बाहेर पडताना मूळ पक्षावर दावा सांगणं हा भाग वेगळा आणि पक्ष वेगळा काढणं हा भाग वेगळा, असे वेगवेगळे आर्ग्युमेंट होत आहेत. आपण या संदर्भात बोलूया. शिवाजी काळे देखील जोडले जात आहेत. शिवाजी, या क्षणाचे काय अपडेट? कामत यांनी राजेंद्र सिंग राणा व्हर्सेस स्वामी प्रसाद मौर्या ही 2007च्या प्रकरणाचं उदाहरण दिलेलं आहे. यामध्ये 2003 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षामध्ये मायावतीच्या काही आमदारांनी पाठिंबा दिला होता. त्या संदर्भातलं हे प्रकरण आहे. 13 आमदारांनी, त्याचे नेतृत्व राजेंद्र सिंग राणा यांनी केलं होतं. हे समाजवादी पक्षामध्ये गेले होते, मूळ मायावतीच्या बसपा पक्षाचे हे आमदार होते. त्याच्यामध्ये काय घडलं होतं तर त्याच्यामध्ये या आमदारांनी तत्कालीन राज्यपालांना भेटून समाजवादी पक्षाला पाठिंबा दिला होता. मात्र समाजवादी पक्षाला अशा पद्धतीने पाठिंबा दिल्यामुळं या सर्व आमदारांना तत्कालीन जे विधानसभा अध्यक्ष होते त्यांनी या बसपा नेते च्या संदर्भामध्ये त्यांचा हा पक्षप्रवेश वैध ठरवला होता, कारण ते राज्यपालांना भेटले होते. या सगळ्या संदर्भामध्ये स्वामी प्रसाद मौर्य हे सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाले. न्यायालयाने या सगळ्या खटल्याच्या संदर्भात सुनावणी घेतली आणि सुनावणी घेतल्यानंतर असं सांगितलं की ज्या अर्थी ते दुसऱ्या पक्षासोबत जात आहेत त्या अर्थाने ते स्वइच्छेने आपला स्वतःचा पक्ष सोडतायत. स्वइच्छेने पक्ष सोडणं, त्या पक्षाच्या माध्यमातून मिळालेले विधिमंडळाचं सदस्यत्व ते देखील सोडल्यासारखं होतं. त्यामुळं या केसचा दाखला देण्यात आलेला आहे आणि त्या केसच्या नुसार हे जे आमदार आहेत, हे जे खासदार आहेत, ज्या पद्धतीने आम्ही शिवसेना म्हणत होते मात्र दुसऱ्या पक्षासोबत म्हणजे भाजप सोबत यांनी सरकार स्थापन केलं, त्या अर्थानं
त्याच ठिकाणी यांचं सदस्यत्व या केसनुसार रद्द होतं. असा युक्तिवाद जो आहे आता आपल्याला स्वेच्छेने पदत्याग केला असा युक्तिवाद जो आहे देवदत्त कामत यांच्याकडनं केला जात आहे. या सगळ्या मुद्द्यांमध्ये ही केस जी आहे ती नव्यानं या पद्धतीने या ठिकाणी मांडण्यात आली आहे. या अगोदर विधानसभा अध्यक्षांच्या संदर्भातले जे इतर दाखले होते ते सांगितले जात होते आणि ते मागच्या सुनावणीमध्ये देखील आपल्याला ऐकायला मिळाले होते. मात्र बसपा आणि सपा मधील हे जे 13 आमदार फुटलेले होते या 13 आमदारांना अपात्र ठरवण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेस केलं होतं. ते एक प्रकारे विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाला त्यांनी अवैध ठरवलं होतं. त्या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाची संविधानिक जी आहे समीक्षा झाली होती. अशीच समीक्षा या प्रकरणामध्ये म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्ह आमदार अपात्रता प्रकरणामध्ये तुम्ही करू शकता. या असा दाखला जो आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये देवदत्त कामत यांनी या प्रकरणाच्या माध्यमातून दिलेला आहे. थोडक्यात तुम्हाला याचा निर्णय आता घ्यावा लागेल. जसं सरांनी मगाशी सांगितलं जस्टिस दिले जस्टिस डिनाय, कारण या सगळ्या मधल्या काळामध्ये जे अयोग्य आहे जे बेकायदेशीर आहे असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे ते नक्कीच. शिवाजी, एक मोठी बातमी येते. देवदत्त कामत यांचा युक्तिवाद आज संपलाय. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली आजची सुनावणी आता संपलेली आहे. मी पुन्हा एकदा शिवाजी तुमच्याकडे येतोय. मोठी बातमी येते. देवदत्त कामत यांचा युक्तिवाद संपलाय. आजची सुनावणी संपली आहे. संपूर्ण या आठवड्यातल्या म्हणजे कालच्या सिब्बलांच्या आणि कामत यांच्या आजच्या सुनावणीचा जर विचार करता याचं संपूर्ण विश्लेषण कसं कराल शिवाजी? सगळ्यात महत्वाचं म्हणजे कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामधला पहिला सगळ्यात महत्वाचा पक्ष आणि चिन्ह आम्हाला द्या. राजकीय पक्षाचा विचार करणं अपेक्षित होतं. विधिमंडळ पक्षाचा विचार करण्यात आलेला आहे. विधिमंडळ पक्ष हा मूळ पक्ष नसतो तर ते दोन्ही वेगळ्या वेगळ्या बाबी आहेत. या मागच्या सुभाष देसाई प्रकरणामध्ये स्पष्ट झाल्या. जर तुम्ही आम्हाला पक्ष आणि चिन्ह देऊ शकत नसाल तर हे पक्ष चिन्ह गोठवलं जावं, कारण याची फळं जे आहेत ते एकनाथ शिंदे बेकायदेशीररित्या अनैतिक पद्धतीने खात आहेत असा दावा कपिल सिब्बल यांनी केला होता. त्याच्यानंतर देवदत्त कामत यांनी जो आजचा युक्तिवाद केला आहे त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा होता विधानसभा अध्यक्षांचे अधिकार. त्या अधिकारांना तुम्ही त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालय निर्णय देऊ शकतं. त्यासाठी इतर प्रकरणांची दाखले दिले. समाजवादी पक्ष वर्सेस बसपा या केसचा देखील दाखला देण्यात आला. त्याच्यामध्ये विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला होता. त्या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर आज जो आहे तो युक्तिवाद पूर्ण झाला आणि शेवटी देवदत्त कामत यांनी असं म्हटलंय आम्ही काय मागत आहोत. आज जे पक्षांतराची फळ भोगत आहेत ते पक्ष म्हणजे पक्षाचं चिन्ह, ते चिन्ह त्यांच्या तथाकथित विधिमंडळातील बहुमतावरती आधारित आहे. त्यांनी पक्षांतर केले होते की नाही या एकाच मुद्द्यावर कृपया अंतिम निर्णय द्यावा असं यांनी म्हटलेलं आहे. एकंदरीत जर पाहिलं गेलं तर कपिल सिब्बल यांनी पक्ष आणि चिन्ह याच्यावरती फोकस केला. पक्ष चिन्ह एक तर तुम्ही आम्हाला द्या नाहीतर ते दुसऱ्याला कोणालाही देता येणार नाही. दुसरा मुद्दा देवदत्त कामत यांचा होता जे आमदार अपात्रतेचं प्रकरण आहे त्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणामध्ये हे सर्व आमदार हे परिशिष्ट 10 नुसार अपात्र ठरतात. त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला वेगवेगळे दाखलेही दिलेले आहेत. त्यांना अपात्र ठरावं कारण याच्याच आधारावरती एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षातील जे आमदार अपात्र झाले होते ते त्या चिन्हाच्या जोरावरती आता सध्या लोकशाहीच्या सगळ्याची फळं खातायत, फ्रूट खातायत असा युक्तिवाद जो आहे देवदत्त कामत यांनी केलेला आहे. एकीकडे देवदत्त कामत म्हणतात आमदार अपात्रच करा आणि दुसरीकडे पक्षचिन्ह आम्हाला द्या नाहीतर ते गोठवून टाका असा युक्तिवाद एकंदरीत जर पाहिलं गेलं तर दोन्ही बाजूंनी म्हणजे दोन्ही वकिलांनी ठाकरेंच्या आजपर्यंत केल्याचं पाहायला मिळतंय. नक्कीच. एकूणच या सगळ्याच्या निमित्तानं आजची सुनावणी पाहता हे सगळे युक्तिवाद पाहता आत्ता शिंदे गटासमोरची पुराव्यानिशी धनुष्यबाण आणि पक्ष आमच्याचकडे आहेत हे सिद्ध करणं याची जबाबदारी देखील वाढली आहे. याबद्दल विश्लेषण? अगदीच. आता या सगळ्या प्रकरणामध्ये विश्लेषणाचं म्हणून आपण पाहिलं या केसेस मधले जे वेगवेगळे बारकाईने दाखले आहेत ते आतापर्यंत देण्यात आलेले होते. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्षांतर्गत लोकशाही ठाकरे यांच्या पक्षामधील जी घटना होती ती लोकशाहीला धरून होती का, जी घटना होती ती सादर करण्यात आलेली नाही, तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा या सगळ्यामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावरती तुम्ही आक्षेप घेऊ शकतात का, कोर्ट याच्यावरती निर्णय देऊ शकता का, हे सगळे मुद्दे या निमित्ताने मांडले जाणार आहेत. त्यानंतर निकालांचा झालेला परिणाम, त्याचबरोबर पहिल्या दिवशी 16 आमदार गेले होते याची काउंटिंग ही सुरुवात होती जी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपसुकच ज्याच्याकडे सत्ता आहे त्याच्याकडे मॅग्नेटिक पद्धतीने लोक खेचले जातात असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं होतं. तर त्याच्यावरती एकनाथ शिंदे जर सद्यस्थितीत जर आपण पाहिलं गेलं तर खरी शिवसेना
की त्यांच्याकडे आहे, त्यांच्या पक्ष आणि चिन्ह त्यांच्याकडे आहे असं जर निकाल दिलेला आहे. त्यानंतर ज्या निवडणुका झालेल्या आहेत लोकसभा वगळता विधानसभा निवडणुकांमध्ये, लोकसभेमध्ये ठाकरेंना यश मिळालं, विधानसभेमध्ये शिंदेंना यश मिळताना पाहायला मिळालं. एकंदरीत जर पाहिलं तर दोन्ही बाजूनी हे तुल्यबळ अजूनही आपल्याला पाहायला मिळतात. निकालाच्या म्हणजे पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतरही आणि चिन्हाचं दिल्यानंतर ठाकरेंना दिलं नसलं तरीही दोन्ही बाजूनी एकंदरीत पाहिलं तर लोकसभेत एकाला यश मिळालंय, विधानसभेला एकाला यश मिळालेलं आहे. तरीही या सगळ्यांचा निकाल जो आहे तो जेव्हा पक्षफुटी झाली त्याच्यावरतीच म्हणजे 16 आमदार ज्या ठिकाणी फुटलेले आहेत त्याच्यावरती दिला जावा असं यांचं म्हणणं आहे. आता याच्यावरती पक्षांतर्गत लोकशाही, आमदार अपात्रता या दोन्ही पद्धतीने शिंदेकडनं युक्तिवाद काय होतो हे पाहणं महत्वाचं आहे. नक्कीच. या संदर्भात मंजुनाथ कक्कलमेली सर आहे. सर, ज्या पद्धतीनं आता आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी एक विधान केलं की या सगळ्याचा निकाल देताना त्याची सुरुवात कुठून झाली, त्या दिवशीची परिस्थिती काय होती हे तपासून त्या संदर्भात अपात्रतेच्या निर्णयाची मागणी त्यांनी केली आहे. सुरुवात म्हणजे ज्या दिवशीपासून आमदार बाहेर जातो, प्रतोदाचा निर्णय न मान्य केला जातो, तिथपासून ते पक्षांतर हे मान्य केलं जावं. त्या 16 आमदारांचा विचार करून मग ती संख्या 1/3 पर्यंत गेली, संख्याबळ मिळालं याचा विचार न करता पहिल्या फुटीवर मेहरबान न्यायालयाचा निर्णय काय आहे याचीच मागणी आज कामत करतायत. त्यांनी राणा केसचा रेफरन्स दिला, त्याचप्रमाणे त्यांनी अनेक मुद्दे सांगितले. त्याच्यातला पूर्ण न्याय करण्याचा अधिकार ही त्यांची मागणी अत्यंत महत्त्वाची आहे. या सगळ्या संदर्भात ठाकरे गटाने काय पुरावे द्यावेत या संदर्भात असलेल्या परिस्थितीत झालेला जो न्याय आहे, निकाल आहे, त्याचाच न्यायाची मागणी आता ठाकरे करतायत. 100% का? कारण सध्या ज्या मुद्द्यांवर सुद्धा कोर्ट येऊन ठेपलेलं आहे किंवा या स्टेट ऑफ आर्ग्युमेंट जे येऊन ठेपलेलं आहे तो एकच मुद्दा आहे की हे बघा, त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट इज क्लिअर. त्याच्यामध्ये ही लोक डिफेक्ट आहेत, डिफेक्शन, दे आर एन्जॉईंग, त्यांचं स्टेटमेंट असंच आहे, दे आर एन्जॉईंग फ्रुट्स ऑफ अ डिफेक्शन. ॲज ऑन डेट दे आर एन्जॉईंग फ्रुट्स ऑफ अ डिफेक्शन अँड दे आर एन्जॉईंग इव्हन पार्टी सिम्बल 2. म्हणजेच ते जे डिफेक्शन आहे पक्षांतर केलेले आहेत. म्हणजे यांचं आर्ग्युमेंट मध्ये असं येतो की पक्षांतर हे तर केलेलेच आहेत आणि त्यासोबतच पक्षांतर केल्याचे फळं सुद्धा त्यांनी भोगलीत, अजून सुद्धा ते उपभोगतायत आणि त्यासोबत पक्ष सुद्धा ते घेत आहेत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी डिसाईड करण्यासाठी एकच मुद्दा अपेक्षित आहे की कारण त्यांनी घटना जी आहे ती सुरुवातीपासून घ्यायला हवी. आता ज्या कारण फक्त आणि फक्त त्यांचा कार्यकाळ संपला आणि आता पुढे आलेला होता याचा अर्थानं त्यांनी पक्षांतर केलेलं आहे हे आपण विसरून चालत नाही. त्याचाही कुठं ना कुठं शहानिशा व्हायला हवी. त्या पक्षांतर केले आहेत की नाही याची सुद्धा शहानिशा व्हायला हवी आणि त्याची टिप्पणी सुद्धा मेहरबान कोर्टानं आपल्या आदेशात आणायला हवं. आणि म्हणून त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा हे डिफेक्शन आहेत की नाही हे मुद्दा एका वेळी तुम्ही डिसाईड करा असं कपिल कामत साहेब आर्ग्युमेंट करताना दिसत आहेत. काय? कारण त्याचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कारण त्यांच्या दृष्टीनं, ठाकरे गटाच्या दृष्टीनं डिस्क्वालिफिकेशन किंवा पक्षांतर हा खूप महत्वाचा आहे. कारण ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या घटना घडल्या त्यांच्यापासून त्यांना असं म्हणायचं की हे पक्षांतर केलेले आहेत आणि पक्षांतर जर सिद्ध झाला तर पक्षचिन्ह आपोआप ठाकरे गटाच्या बाजूने येऊ शकतो. आणि म्हणून हा फोकस सगळा काही जो आहे डिफेक्शनवर येऊन ठपलेला आहे. आणि म्हणून त्यांचा आर्ग्युमेंटचा जो मुख्य गाभा जो आहे तो डिफेक्शन म्हणजे स्टार्ट फ्रॉम एव्हरी इव्हेंट्स, म्हणजे त्यांचे ते डेट ऑफ इव्हेंट्सचे डेट सुद्धा दिलेले आहेत आणि अफिडेविट सुद्धा दिलेले 19 लाखाचा अफिडेविट आहे. त्या सगळ्याची शहानिशा तुम्ही करा. त्यासोबतच या सगळ्यांची डिफेक्शन आहेत की नाही, ज्या पद्धतीनं सुरत, गुवाहाटी या सगळ्या गोष्टी घडल्या आणि शपथविधी घडल्या त्याचाही तुम्ही विचार करायला हवा. मग याच्यामध्ये पक्षविरोधी कारवाई त्यांनी केली आहेत की नाही हे सुद्धा तुम्हाला दिसून येईल. म्हणजे थोडक्यात एका राण्याच्या केसमध्ये वगैरे तुम्ही गव्हर्नरला जाऊन भेटल्याच्या मुळे त्यांना डिस्क्वालिफाय करताय. इथे तर समोरच्या पक्षांसोबत तुम्ही जाऊन मिळून पक्ष सत्ता स्थापन केला, सत्ता भोगलात आणि त्यानंतर सुद्धा अजून सुद्धा पक्ष आपल्या हाती घेऊन तुम्ही दुसऱ्यांच्या सोबत युती करून पक्ष सत्तेमध्ये आहात. म्हणून आता त्यासाठी लाईन ऑफ आर्ग्युमेंट हाच आहे की तुम्ही पहिल्यांदा डिफेक्शन डिसाईड करा अँड देन बाकी सगळ्या गोष्टी आपोआप त्याचं उत्तर भेटून जातील असं मला वाटतं.